श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी-12वी बोर्ड परीक्षेत सर्व मुले पास होणार. काय अपडेट आपण जाणून घेऊयात. याआधी चॅनल नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, ऑनलाईन लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातील. सर्व मुलं नक्कीच पास होतील. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर nanafoundation.in, nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. सर्व नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. लिंक कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, बोर्डाचा धडाकेबाज निर्णय. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटांचा जास्त वेळ. आता तो कुठल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत 10वी आणि 12वीचे, यांच्या परीक्षांच्या वेळेमध्ये काय फरक झालेला आहे, त्याचप्रमाणे त्यांचा पेपराचा वेळापत्रक काय असेल, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. बऱ्याच विद्यार्थी पालकांनी लाईक केलेलं आहे, धन्यवाद. तर बघा, पूर्ण सारांश मध्ये तुम्हाला मी माहिती सांगतो. 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आपल्या नेहमीप्रमाणे होत होत्या, याच्यामध्ये काही समस्या येत होत्या. जसं की 10 मिनिटं जो अतिरिक्त वेळ दिला होता, याच्यामुळे प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल होत होत्या. यामुळे ते पेपर फुटी प्रकरण होत होतं. त्यामुळे हुशार मुलांनी जो अभ्यास केलेला आहे त्यांना कमी मार्क्स पडायचे, आणि जे मुलं व्हायरल प्रश्नपत्रिका घ्यायचे, त्यांना प्रश्न घ्यायचे, ते अभ्यास करायचे, आणि त्याच्यामुळे त्यांचं रँकिंग वाढत होतं. यामुळे सरकार देखील चिंतित होतं. त्यामुळे बोर्डाने हा निर्णय रद्द करून फेब्रुवारी 2023 मध्ये या परीक्षेच्या 10 मिनिटांचा वेळ आहे जो तो बंद केला होता. परंतु यावर्षी तो वेळ देण्यात येतोय की नाही, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यातच बोर्डाने विद्यार्थी आणि पालकांचं हित लक्षात घेत वेळोवेळी शाळेंची आणि महाविद्यालयांची मागणी ही मान्य केलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी वेळ वाढून दिलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी अटी आहेत. त्याच्यात टाइम टेबल आहे, चेंज झालेला आहे. याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब, त्याचप्रमाणे व्हिडिओला शेअर करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला शेअर करत चला. तर बघा, तुम्हाला वेळेच्या आधी परीक्षा हॉलमध्ये येणं गरजेचं आहे. जर तुमचा 11चा पेपर असेल तर तुम्हाला 10:30 वाजताच तिथे जाणं गरजेचं आहे, म्हणजे बिफोर अर्धा तास. त्यामुळे पेपर फुटीला आळा घालता येईल. आता तुमचा प्रश्न पडला असेल की जे आपल्याला वाढीव वेळ मिळणार आहे 10 मिनिटं, तो कधी भेटेल. तर त्याचा पण मी तुम्हाला क्रायटेरिया सांगतो. परीक्षेचा सध्याचा वेळ जो आहे तो 11 ते 2 होता. जर याच्यात वाढीव वेळ भेटणार आहे तो 2च्या नंतर, म्हणजे 10 मिनिटं नंतर भेटणार आहेत. त्यामुळे पेपर फुटीचा प्रश्न येणारच नाही. याच्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडतील आणि त्याला कुठल्याही प्रकारचा डाग डब्बा लागणार नाही. जर तुमचा 2 तासाचा पेपर असेल 11 ते 1, तर तुम्हाला 11 ते 1:10 पर्यंत पेपर असेल. आणि जर तुमचा 2.5 तासाचा पेपर असेल 11 ते 1:30, तर तुम्हाला 11 ते 1:40 पर्यंत पेपर भेटला जाईल. यासाठी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये अर्धा तास जाणं गरजेचं आहे. हे सर्व अपडेटसाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. स्वामीचरणी माझी हीच प्रार्थना आहे की सर्व विद्यार्थी यावर्षी पास व्हावेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. स्वामी समर्थ.